नमस्कार मंडळी, मी तुमचं माझ्या रेसिपीच्या ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ बघून समजलाच असेल की मी आज दुधीची भाजी दाखवणार आहे. तर आजची सकाळ माझी काही व्लॉग करण्यात म्हणजे मला टाईम मिळतच नाही आहे व्लॉगिंग म्हणजे करायला. तर आज म्हटलं चला तुम्हाला दुधीची भाजी मी कशी बनवते ते दाखवते, कारण हेल्थला चांगली असते आणि थंड असते गरमीतनं. दुधी कधी खावा, चांगलाच असतो तो. तर बघा आता मी काय केलं आहे, सकाळचं रुटीन तर झालं माझं. तर इकडे मी दुधी अर्धा किलो होता मला असं वाटतं तो, आणि त्याला आपण कापून घ्यायचं आहे. त्याच्या आधी साल काढून त्याची व्यवस्थित साल काढून त्याला आपण धुवून घ्यायचा दुधी, आणि धुवून घेतल्यानंतर असे छोटे छोटे काप करून घ्यायचे जेणेकरून ते छान शिजतात, आणि त्याच्या आतल्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या. इथे बघा मी हा दुधी घेतला आहे, अर्धा किलो दुधी असेल, त्याचे बिया वगैरे काढून असा कापून घेतला आहे. एक टोमॅटो, 2 छोटे कांदे आणि कढीपत्ता आणि एक मिरची. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज कसं होतंय ते दुधीची भाजी. त्याच प्रकारे जसं आता तुम्ही बघितलात, एक मिरची कापून घ्यायची आणि त्यानंतर हे असे छोटे काप करा टोमॅटोचे, नाहीतर मोठे करा, आणि बारीक केलं तर चांगलंच आहे. आणि कांदा असतो तो पण आपण छोट्या ह्याच्यामध्येच कापून घ्यायचा आहे बारीक. त्याच्यानंतर मी कुकरमध्ये करणार आहे ही भाजी, जेणेकरून पटकन होते. आता त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे. तेल टाकल्यानंतर त्यात आपण आधी कढीपत्ता टाकायचा, नंतर मग जिरे, राई आणि सगळे मसाले माझे जे आहेत ते, ॲक्च्युली ते रेकॉर्ड झालंच नाही जे मी टाकलेलं, त्यामुळे गडबड झाली. तर बघा आता ज्याप्रमाणे दिसतंय त्यामध्ये मी आता टाकणार आहे गरम मसाला, हळद, धने जिरे पावडर आणि कांदा लसूण मसाला, हिंग, मीठ, हे सगळं आपण टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि नंतर माझा जो मालवणी मसाला आहे जो मी यूज करते तो पण टाकायचा आहे. जास्त तिखट पण नाही करायची, जास्त गोडसर पण नाही ठेवायची अशी, म्हणजे तर ती असं छान होते, म्हणजे सगळे मसाले आपण थोडे थोडे टाकले तर. आणि दुधीची भाजी म्हटलं की थोडंसं असं तिखटपणा असेल तर अजून चांगली लागते. त्यामुळे मी आता बघा इकडे असं सगळं करून घेतलं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकलात तर चांगलंच होतं, आणि नॉर्मल आपलं पाणी टाकलात तरी चांगली होते ही भाजी. तर मी इथे पाणी नॉर्मलच टाकलं आहे, आणि जास्त नाही टाकायचं, भाजी सगळी अशी मुरेल, नाही तर थोडं कमी टाकलं तरी चालतं, तर जेणेकरून ती छान शिजून येते आणि चवीला पण खूप छान होते. ॲक्च्युली मी आधी खायची नाही दुधी वगैरे, पण हे प्रेग्नेन्सीनंतर मला माझ्या आईने बनवून दिलेली मला, तर मला म्हणायची खा, चांगली असते, दूध येतं, व्यवस्थित होतं, चांगलं असतं बाळाला, म्हणून मी खात होती. तर पण ती खूपच छान झाली तेव्हा. तर मग आईने गोड्या मसाल्यामध्येच केली होती ही भाजी. पण मी आता थोडं आपला नॉर्मल मसाला वगैरे सगळं टाकते, त्यामुळे पण ती छानच लागते. आणि नंतर कोथिंबीर नव्हती माझ्याकडे त्यामुळे नाही टाकली, आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका. आणि ह्याच्यामध्ये बघा आता हे 3 शिट्ट्या, चांगल्या 3 नाही 4 शिट्ट्या तरी मिनिमम छान करून घ्या कुकरला, आणि खूप सुंदर होते भाजी. चेक. तर तुम्ही पण अशीच भाजी करून बघा आणि मला सांगा कशी झाली तुमची पण. आणि हे बघा ही लास्ट लुक कसा वाटतं आहे माझ्या भाजीचा. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा. चला भेटू, बाय नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय श्री कृष्ण.